सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग 2 मध्ये विविध विकास कामांचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। शहरातील प्रभाग 2 मधील विद्यानगर येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून या भागातील विकास कामांचे गुरुवारी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, युवा नेते सुशांत दादा खाडे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, योगेंद्र थोरात, प्रकाश ढंग, काकासाहेब धामणे, संदीप आवटी, विनायक यादव, संतोष कोळी, शशिकांत वाघमोडे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरजेतील महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 2 मधील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी लोकार्पण सोहळा यांच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले आमचे विधानसभा प्रमुख अण्णा बापू असतील, निरंजन असतील, संगीत असेल, शशी असतील, सर्वच लोक इथं उपस्थित राहिले। जनतेतले लोक राहिले ते काही 8 दिवसाच्या अगोदर इथली काही लोक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिला माता बहिणी सगळ्या माया राहते। कमीत कमी 200 लोक माया राहते। भाऊ आमचे रस्ते ज्यावेळी रस्त्यांचं मला डिटेल दिलं की हे रस्ते बापू रस्ते आमचे होत नाही आहेत, आमच्यावर कोण बघत नाही अशी तक्रार त्यांच्या राहिली। जेव्हा मी आढावा घेतला त्यावेळेला ह्यामध्ये रस्ते आपल्याकडे मंजूर असून देखील त्याची उद्घाटन होत नव्हती। आणि त्यानंतर हे 4-5 रस्ते आज मला वाटतं 8 रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतोय, 12 रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतोय। त्यांच्या मागणीनुसार त्यातले रस्ते बरेच आहेत त्यामध्ये आणि त्यांचं समाधान झालं की आम्ही परवा गेलो आज उद्घाटन करून नारळ फोडतायत आणि ताबडतोब उद्घाटन होते। मी जास्त मागं जात नाही आहे, हे कुठले रस्ते कुणी आणले काय केले हे मी मानत नाही। पण लोकांची सुविधा जर आपण पैसे दिले असतील, आपण डीपीसीहून पैसे दिलेला आणि सामाजिक न्याय डिपार्टमेंटला पैसे दिले, पण सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे रस्ते ताबडतोब चालू करावे एवढी माझी विनंती होती। पण ते चालू झाल्याने लोकांची तक्रार यायला लागल्या, लोकांची तीव्रता वाढत झाली, तो पण आपण थांबणं बरं नाही म्हणून आज ही उदाहरणं आम्ही घेतलेली आहेत। त्यामुळे निश्चितच हे रस्ते होतील, याच्या उर्वरित काय रस्ते असतील त्याबद्दल त्यांनी आम्हाला ताबडतोब प्रस्ताव सादर करावा। नगर विकासाच्या फंडामध्ये आम्ही ताबडतोब रस्ते टाकून वार्ड क्रमांक 2ला निश्चित आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो। आमचे वार्डचे नगरसेवक प्रकाश ढंग पण इथे उपस्थित आहेत, सगळे लोक इथे उपस्थित आहेत। त्यामुळं निश्चितच इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी एवढं मी सांगतो।